आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। मी जाऊन बोलते त्याच्याशी। आई मी जातोय। कुठे निघालास? माझ्या मित्राचं लग्न आहे, पुढचे 8 दिवस तरी मला बोलू नका प्लीज। काय? मित्राचं लग्न? कोण मित्र, कुठला मित्र आणि अचानक कसं लग्न ठरलं? कालपर्यंत तुला माहित नव्हतं, आता कळलंय? विश्वा, तू जाण्याआधी मला तुझ्याशी बोलायचंय। सई, आय एम रिअली सॉरी, पण आता मी बोलायच्या मनस्थितीत नाहीये। मी करेन तुला कॉल, स्वतः करीन, पण आता मला अडवू नकोस प्लीज। हा काय प्रकार आहे विश्वा? आता आलास, तडक निघालास, तिला काळजी वाटते म्हणून विचारते ती। आई, मी आता मोठा झालो, माझी काळजी करायची काही गरज नाहीये। मोठा झालाय म्हणे? हा मोठा झालाय? कॉलेज मधल्या त्या मुलीच्या प्रेमात पडला होतास की नाही? ती सोडून गेली तेव्हाही मोठाच होतास। किती स्वतःला त्रास करून घेतला होता। खाणं पिणं सोडलं होतं, कोणाशी बोलत नव्हतास, स्वतःला संपून घ्यायला निघालेलास तू। त्यावेळेस मला अशी भीती वाटत होती की मी माझ्या मुलाला गमावते का काय। विश्वा, हे काय करणार होतास तू? त्या काळात मी तुला किती फोन केले होते। एकदा एक फोन उचलून माझ्याशी बोलला असतास तर। तेव्हाच विश्वा तुझी खूप काळजी वाटते रे। पण आई, आता मी बरा आहे ना। मी बरं आहे असं जेव्हा म्हणतोस ना, तेव्हाच तुला त्रास होत असतो। आई आहे मी तुझी, कळतं मला। विश्वा, अरे आता तुझं लग्न होणार आहे आणि लग्न म्हणजे नुसता सोहळा नाही रे। 2 माणसं, 2 जीव एकत्र येऊन नवं नातं निर्माण करतात, ते जपतात। आणि तुला तर फक्त स्वतःची जबाबदारी नाही, तर सईची सुद्धा जबाबदारी घ्यायची। आणि तिची जबाबदारी घ्यायला तू सक्षम आहेस हे जोपर्यंत मला वाटत नाही, तोपर्यंत मी काळजी करणार। खरं तर ना सगळं व्यवस्थित चाललं होतं। तुझी ती कॉलेज मधली मैत्रीण गेली ना, तेव्हापासून हे पुन्हा सुरू झालंय। आणि प्लीज तिला यात ओढू नकोस प्लीज। नाही एवढं, आता जातोयस, 8च दिवस राहायचंय, एकही दिवस वाढता कामा नये। मित्रांनी थांबवलं, हे झालं ते झालं, काही कारण चालणार नाहीत, कळलं? मी जेव्हा जेव्हा फोन करेन, माझा फोन उचलायचा। हो, काळजी घे स्वतःची। अरे वा 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 वा, पुन्हा एकदा बचतीला सुरुवात झाली। बरं झालं बाबांकडून ते इलेक्ट्रिसिटीच्या बिलाचे पैसे मागितले। निर्लज्जपणे मागितले म्हणून एवढे तरी वाचले।
पैसा 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 ये पैसा 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 आता फक्त त्या सुपर्णाला दिलेल्या माहितीचे 10,000 रुपये मिळायला पाहिजे. तेवढे मिळाले ना तर निदान वॉचमनचा पगार तरी निघेल. एक 4 बातम्या दिल्या तरी 3-4 महिन्याचा पगार वॉचमनचा तरी पगार निघून जाईल. आता कोण फोन करतो? हा कशाला फोन करतोय आता? पगार मागायला फोन केला की काय? हॅलो. हॅलो. हा सर, तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. पैशांच्या बाबतीतली गोष्ट असेल तर मला ती अजिबात ऐकायची नाही. तशीच काहीशी गोष्ट आहे आणि जर मी तुम्हाला सांगितलं नाही तर ते योग्य ठरणार नाही. कारण सर, मी त्या वॉचमॅनला प्रॉमिस केलंय. तू प्रॉमिस केलंय? कशाला केलंय? अरे तो वॉचमन आत्ता तर कामाला लागलाय ना, 1 महिना तर होऊ दे. तू स्वतःहून कशाला काढतो पैशांचा विषय? हा, तुम्ही नाही म्हणा, पण माझ्याकडून तुम्हाला निरोप पोचला नाही असं नको व्हायला. त्या वॉचमॅनला ॲडव्हान्स हवाय. काय ऍडव्हान्स हवाय? याला तर मी आता बघतो. अरे त्याला मी 12,000 पगार द्यायला तयार झालो होतो, तर हा 10,000च तयार झाला. हा, आणि आता ऍडव्हान्स मागतोय. याला तर नसतो सोडत मी. आता बघतोस याला. तो येतोय ना आता ड्युटीवर? येतोय ना? हा, त्याला पोचायला सांग. तू पण पोचते, मी पण पोचतो. तिथे भेटून त्याला सांगतो. हा, तू पण पोच. आलोच. तर याला नसतो आता सोडत. ऍडव्हान्स मागतो काय? काय हो, काय एवढ्या रात्रीचं कुठे निघालात? पैसा पैसा करत रात्रीचा दुसरा जॉब शोधला की काय? ए, उद्धटासारखं बोलू नकोस, कळलं ना? तुझ्या स्वप्नातल्या घरात जिथे तुला आवडते पदार्थ तयार करायचे आहेत ना, त्याच्या राखणदाराला धडा शिकवायला चाललो मी. आता नसतो सोडत त्याला. शपथ. काय माणूस आहे हा. हॅलो. बोला अधिराज. आता कुठल्या प्रॉब्लेम मध्ये अडकलात म्हणून माझी आठवण झाली? आमदार संपतराव गाडे पाटील यांच्याशी ओळख कशी झाली ती आठवतं ना? सोलर प्रोजेक्टसाठी आमच्या घराचे उंबरटे झिजवत आला होता तुम्ही. मान्य आहे ना, पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे. तेव्हा मला गरज होती, आता तुम्हाला गरज आहे. त्यामुळे व्यवस्थित बोलणार नसाल तर ठेवतो फोन. आता काय करणार? आपलेच दात आणि आपलेच ओठ. असो. विषय असा आहे, आमची आजी आणि भावना यांच्यामध्ये काहीतरी गहन डिस्कशन झालेलं आहे. आता ते काय झालं हे काय मला समजलं नाही, पण आमची आजी भावनाला मदत करणार हे मात्र नक्की. एक तर काय आहे, गाडे पाटलांची सून कोर्टात हल्लेली आमच्या आजीला चालणार नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजीच्या रूममधून भावना जेव्हा बाहेर निघाली तेव्हा तिच्या चेहऱ्यावर वेगळाच आत्मविश्वास होता. आता त्या दोघांमध्ये काय खिचडी शिजली देवासच ठाऊक. तर महत्वाचा मुद्दा असा आहे की काहीतरी पर्याय सुचतोय का तर बघा. आणि तुमची पत्नी भावनाच्या विरोधात कोर्टात उभी आहे, तिला पण काहीतरी कल्पना सुचवा. आणि महत्वाचं म्हणजे उद्याच्या हिअरिंगला काहीही करा पण चमत्कार घडवणार. ठीक आहे, मी बघतो काय करायचं.